नमस्कार. आज पुन्हा एका नवीन पुस्तकाची ओळख. पुस्तकाचं शीर्षक आहे नर्मदायन, अर्थात नर्मदा परिक्रमा. उदय नागनाथ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नर्मदा परिक्रमेची ओढ असणाऱ्या प्रत्येकाला नर्मदा परिक्रमेविषयी मार्गदर्शन मिळावं आणि उदय नागनाथ यांनी 2011 साली जी नर्मदा परिक्रमा केली त्याबद्दलचे अनुभव सर्वांना कळावेत या हेतूने हे पुस्तकाची रचना झालेली आहे. चला तर मग आपण या पुस्तकाविषयी अधिक जाणून घेऊया. मजल दर मजल करीत भरूचला पोचलो. भरूच शहरातून आम्ही झाडेश्वरला रवाना झालो. रस्त्याने जात असताना एका दुचाकी स्वाराने थांबून आमची चौकशी केली आणि प्रत्येकी 10 रुपये दक्षिणा देऊन त्याने नर्मदे हर केले. गडबडीत त्याचे नाव विचारायचे राहून गेले. अशी बरीच अनामिक माणसे भेटतात. चहा भोजन प्रसाद घ्यायला लावतात, दक्षिणा देतात. आपल्याच तंद्रीत आपण असल्यामुळे त्यांची नावे विचारायचे राहून जाते. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध, दुसरे काय म्हणायचे. काल स्वामी मुक्तानंदगिरी यांच्याबरोबर बोलत असताना त्यांनी काही श्रद्धाळू परिक्रमा कशी वेगवेगळ्या पद्धतीने करतात याविषयी आश्चर्यजनक माहिती दिली. ते म्हणाले की दरवर्षी मुंबईहून एक सुशिक्षित कुटुंब 8 दिवस मैया किनारी येते. मागच्या वर्षी जेथे परिक्रमा थांबवलेली आहे तिथून पुन्हा सुरू करते आणि 8 दिवस पूर्ण झाले की तिथे परिक्रमा थांबतात आणि परत मुंबईला जातात. पुढच्या वर्षी परत ते परिक्रमेसाठी 8 दिवसांसाठी येतात. मागील वर्षी त्यांनी माझ्या इथे परिक्रमा थांबवली होती, त्यामुळे माझी त्यांच्याशी भेट झाली. आता यावर्षी ते परत मैया किनारी येतील आणि येथून परिक्रमा पुन्हा उचलतील. त्यानंतर 8 दिवसांनी ते मुंबईला परत जातील. आई वडील आणि 10 वर्षांची मुलगी असे ते तिघांचे कुटुंब आहे. लहान मुलीसह हे शहरी कुटुंब परिक्रमा करत आहे. हे पाहून मला अधिक आश्चर्य वाटले आणि त्या कुटुंबाविषयीचा आदर दुणावला. स्वामींनी असेही सांगितले की मैयाच्या प्रती भक्ती असणारी व्यक्ती किनारी येण्यासाठी, तिच्या सहवासात राहण्यासाठी, शक्य असल्यास परिक्रमा पूर्ण करण्यासाठी विविध मार्ग शोधते. ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, जे संसारात आहेत, त्यांना एका वेळी सलग 3-4 महिने परिक्रमेसाठी येणे शक्य नसते. रजाही मिळत नाही. विविध जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे ज्याला जसे जमेल तसा तो मार्ग शोधतो. कोणी थेट 6 महिन्यांची परिक्रमा करतो, तर कोणी मी सांगितलेल्या कुटुंबाप्रमाणे जाऊन येऊन करतो. काही जण पूर्ण अंतर पायी, तर काही जण काही पायी आणि काही अंतर बसने, तर काही जण संपूर्ण बसने परिक्रमा करतात. शेवटी तुम्ही मैयाची परिक्रमा कशी करता त्यापेक्षा ती करण्यासाठी येता याला जास्त महत्त्व आहे. उजवा पाय ठणकत होता. सकाळी गजर झाल्यावर उठलो. चालून बघितलं तर चालता येत नव्हतं. त्यामुळे अंथरुणावर पडून राहिलो. सकाळी 6:30 वाजता माताराम संध्याजी बाहेर आल्या. त्यांनी मी झोपल्याचं बघितलं. माझ्या पायाची चौकशी केली. मला चालता येत नाही हे समजल्यावर त्यांनी 1-2 दिवस इथेच थांबण्याचे सांगितले. किंबहुना तसा आग्रह दिला. मातारामना मनोमन हात जोडले. मनात म्हटलं की ही कुठली पुण्याई, बसल्या जागेवर सगळे मिळत आहे. परिक्रमावासींची सेवा करणे हा त्यांचा अनन्य भाव आहे. तो रक्तातून आला आहे. पाहुणचाराशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आपल्याला मात्र त्याचे अप्रूप वाटते. इथे मात्र दाराशी आलेला परिक्रमावासी हा मैयाचा भक्त असून आपला पाहुणा आहे आणि त्याची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे याची त्यांनी मनाशी खुणगात मारलेली दिसते. बिलकुल चालता येत नसल्याने पडून राहिलो. दिवसभर दुसरे काहीच केले नाही. माताराम संध्या यांनी दुपारी 1 वाजता भोजन प्रसाद दिला. गरम गरम भाकरी, पिठले, चटणी आणि वरण भात, शिवाय ग्लासभर ताक. मनोमन खुलावलो. काहीच हालचाल न करता तुमच्यासमोर सगळा चौरस आहार. आता माझ्या लक्षात आलं की माझा मुक्काम मैयाने दत्त मंदिरातून श्री सुरेशजी केवट यांच्या दरवाजात का हलवला ते. तिथे माझं कोण करणार होतं हे सगळं. मला कोणी आणून दिलं असतं. मला तर चालताही येणं शक्य नव्हतं. पण ही सगळी व्यवस्था मैयाने विनासायास मला करून दिली. किती बारीक लक्ष ठेवते मैया तुमच्यावर. डोळ्यात पाणी आलं. अंतर्मुख झालो.
दिवसभर तिथेच दुकानाबाहेर ओसरीवर पडून होतो. सायंकाळी ममलेश्वराच्या मंदिरात प्रायश्चित्त विधी केला. परिक्रमेदरम्यान कोणाचीही प्राणी, पक्षी, कीटक जाणता अजाणता हत्या झाली असेल तर त्याचे प्रायश्चित्त करण्याचा हा धार्मिक विधी असतो. मातीची 1008 शिवलिंगे करून शंकर आणि पार्वती व गणपती यांना आवाहन केले जाते. 1-1.5 तासाचा हा विधी. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यावर सर्व विधी यथासांग पार पडले. गुरुजींना दक्षिणा देऊन प्रसाद आणि आशीर्वाद घेतले. आता घराकडे परतीचे वेध लागले होते. सायंकाळी ओंकारेश्वराच्या बस स्टँडवर गेलो होतो. परिक्रमा पूर्ण झालेल्या परिक्रमावासींची घरी परतण्याची लगबग सुरू होती. नर्मदे हर या जयघोषात परिक्रमावासींनी निरोप देणे चालू होते. असे अनेक भरगच्च अनुभव या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. त्याशिवाय 38वे पुष्प म्हणजे नर्मदा परिक्रमेची पूर्वतयारी करताना काय काय करायला हवं, काय काळजी घ्यायला हवी हे देखील या पुस्तकात सांगितलेलं आहे. तुम्हाला पुस्तक नक्की आवडेल. जरूर वाचा.